पण आता पुढच्या टर्मला जर आपण 2029चा विचार केला तर ते पण पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असतील, तर मग त्यावेळेस हे गणित कसं जुळून यायचं? आता आजची परिस्थिती आपण आज पाहिलं पाहिजे. आणि आता ते जर उद्या तुम्ही म्हणतात भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर निश्चित मी तर त्यांचं स्वागत करतो. पण उद्या मग हे राजकीय गणित कसे जुळून येतील? जर तनपुरेंनी जर भाजपात प्रवेश केला तर येणाऱ्या काळातली राजकीय समीकरणं कशी असतील? आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते आले तर आता मी भारतीय जनता पार्टी म्हणून आज उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जातोय. उद्या जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं काम आपल्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेचं काम करण्यासाठी सुरुवात करेल. आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर त्यांना जो मानणारा वर्ग आहे, त्यांचे जे समजा कार्यकर्ते आहेत, त्यांना देखील आल्याच्या नंतर काम करण्यामध्ये सोपं जाईल. असं काही नाही की विरोध असला तरच काम होऊ शकतो. नाही, पण आता पुढच्या टर्मला जर आपण 2029चा विचार केला तर ते पण पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असतील, तर मग त्यावेळेस हे गणित कसं जुळून यायचं? आता आजची परिस्थिती आपण आज पाहिलं पाहिजे. आपण डायरेक्ट 2029 पर्यंत पोहोचलोय. आपल्याला माहिती आहे की रोज बरोबर इथंच नाही, महाराष्ट्रात नाही, भारत देशामध्ये रोज अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडतायत. आपण म्हणजे त्या आज सांगू शकत नाही की उद्या काय होईल किंवा परवा काय होईल किंवा अजून महिन्यानी वर्षांनी काय होईल. या गोष्टीच्या काही कल्पना ठेवू शकत नाही. आपण फक्त एवढंच धोरण डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे की आता मी भारतीय जनता पार्टी म्हणून उमेदवार आहे. उद्या मी निवडून आल्याच्या नंतर जनतेची सेवा काम, जनतेच्या सुखदुःखामध्ये जाणार आहे. त्यांचं पूर्णपणे माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे जनतेने, ती मी पूर्ण चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहे. आणि आता ते जर उद्या तुम्ही म्हणतात भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर निश्चित मी तर त्यांचं स्वागत करतो की आज मी काम करतोय, ते माझ्या उद्या सोबत आले. काम करण्याला अजून चांगल्या पद्धतीने आम्ही गती देऊ शकतो, तालुक्याचा मतदारसंघाचा विकास करू शकतो. आणि सत्तेत आल्याच्या नंतर जे कामं त्यांचे काही समजा अडलेले असतील तर ते देखील आता सत्ता असल्याच्या नंतर कामं मार्गी लागतील, त्यांनाही माहिती आहे. ते पण त्यांच्या कार्यकर्त्यांचे, त्यांना जो मानणारा वर्ग आहे त्यांचे ते कामं करू शकतात. असं विरुद्ध राहिलं तरच काहीतरी होतं, असं नाही. एकत्र राहून पण आपण चांगल्या पद्धतीने विकास कामे करू शकतो.